गुन्ह्याची थोडक्यात हकीकत. पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक श्री ईश्वर आगोर यांचे मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे CCTN गुन्हा क्रमांक 250/2024 BNAS 2023 चे कलम 309 635 मधील यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल 2366 राकेश कानडे, संकेत कानडे, पोलीस कॉन्स्टेबल 2042 योगेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल 559 प्रशांत माळी व पोलीस कॉन्स्टेबल 1017 देशेंकर यांना त्यांचे बातमीदारांकडून माहिती मिळाली की एक इम्रान अल्ला बख्श शेख, वय वर्ष 35, राहणार मुक्काम पोस्ट गांजरी, तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव, राज्य कर्नाटक, व 2 सरफराज शाहनवाज शेख, वय वर्ष, राहणार 100 फुटी रोड, डी मार्ट मागे, सांगली, तालुका मिरज यांनी सदरचा गुन्हा केला. ते पुष्पराज चौक येथील काळ्या खणीजवळ असले पाण्याच्या टाकीजवळ थांबले असल्याने गोपनीय माहिती मिळाली. त्या मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखा विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांनी सापळा लावून आरोपी 1 इम्रान अल्ला बख्श शेख, वय वर्ष 35, राहणार मुक्काम पोस्ट मांजरी, तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव, राज्य कर्नाटक हा सदर गुन्ह्यातील मोटारसायकलसह मिळून आला व सदरचा गुन्हा हा त्याने व यातील आरोपी नंबर 2 सरफराज शाहनवाज शेख, वय राहणार 100 फुटी रोड, डीमार्ट मागे, सांगली, तालुका मिरज अशा दोघांनी मिळून केला असल्याने कबुली करून तो पळून गेला असल्याचं सांगितलं. त्याच सदर गुन्ह्याचे कामी अटक केली आहे. त्यानंतर यातील आरोपी नंबर 2 हा मिळून आल्याने त्यास सदर गुन्ह्याचे कामी अटक केली आहे. तरी सदर गुन्ह्याचा पुढील तपास रेड्डी हे करीत आहेत.